मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऊस गाळप मंत्री समितीची मंगळवारी बैठक झाली। या बैठकीत महापुरामुळे नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊसातून प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यातील 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले जाणार आहेत। माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशातून कपात करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचं शेट्टी यांनी सांगितलंय। सरकारनं अशा प्रकारच्या दलालीच्या भानगडीत पडू नये असा इशारा त्यांनी दिलाय। हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं नसून अजित पवार आणि विखे पाटलांसारख्या साखर सम्राटांच्या बाजूचं असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रतिटन 15 रुपये कापून घेऊन त्यातले 5 रुपये पूरग्रस्तांच्यासाठी द्यायचे आणि 10 रुपये मुख्यमंत्री निधीला जमा करायचे अशा प्रकारचा निर्णय झाला। म्हणजे एक प्रकारे पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे। वास्तविक पाहता यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा एकरी 10 ते 12 टनानं घटलेलं आहे हे सरकारला माहिती आहे। म्हणजे अतिवृष्टीचा बाधित ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे। महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाचंही नुकसान झालेलं आहे। असं असताना टनाला 15 रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्यावर पडतोय। खरं तर ज्या मंत्री समितीमध्ये बसलेले अजित पवार असतील किंवा विखे पाटील असतील, या विखे पाटील अजित पवारांना खुश करण्यासाठी याच राज्य सरकारनं यावर्षी मार्च महिन्यामध्ये हायकोर्टानं जो एक रकमी FRP देण्याच्या संदर्भातला निर्णय दिलेला होता, त्या निर्णयाला आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारनं दिलेलं आहे आणि त्याला स्थगिती मागण्याचा प्रयत्न केलेला होता। सुदैवानं कोर्टानं राज्य सरकारची मागणी फेटाळून लावली। म्हणजे जिथं ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक रकमी FRP मिळू नये म्हणून राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जातं, तेच राज्य सरकार पूरबाधितांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर जर का टनाला 15 रुपयाचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही। याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही। सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही, कारण सरकार हे कारखानदार धार्जिना झालेला आहे। अतिवृष्टीचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलाय। त्यांचं एकरी 10 ते 12 टनांचं उत्पादन घटलंय। अशा परिस्थितीत त्यांच्यावर हा जिजिया कर लादणं अन्यायकारक असल्याचं माजी खासदार शेट्टींनी सांगितलंय। ऊस उत्पादकांकडून पैसे घ्यायला साखर संघानं सुद्धा विरोध केलाय।